नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. पनवेल येथे अॅनिमेशन क्लासचे उद्घाटन शिवसेनेचे माजी आमदार बाळमाने यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल शहरात विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नवीन अॅनिमेशन क्लासचे उद्घाटन शिवसेनेचे माजी आमदार बाळमाने यांच्या शुभ हस्ते करण्यात पार पडले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अॅनिमेशन आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होत असून या क्लासच्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी माजी आमदार बाळमाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्यरित्य शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमध्ये पनवेलमधील तरुणांना रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बबन पाटील, भरत पाटील, यतीन देशमुख, पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, शिक्षक वर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्लासच्या व्यवस्थापनाने अभ्यासक्रमाची माहिती देत दर्जेदार प्रशिक्षण, अनुभवी प्रशिक्षक आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला. युवा सेनेचा सहकारी आणि आमचं शास्त्रात अजय पाटील याच्या एका असलेल्याच व्यवसायाचं एक मोठं रूपांतर ॲनिमेशनमध्ये आर्ट एफेक्ट्स स्कूल ऑफ ॲनिमेशन ह्या व्यवसायाचं या निमित्तानं मी उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आमचे सहकारी ज्येष्ठ माझे उपनेते असलेले बबनदादा पाटील, त्याचबरोबर सहसंपर्क प्रमुख आमचे सन्माननीय चव्हाण काका, या ठिकाणी अजयची सर्व कुटुंबीय, युवा सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी, विशेष करून या ॲनिमेशनच्या अभ्यासक्रमाकरता उपस्थित सगळे विशेष करून तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, आत्ताचं जग हे डिजिटल जग सुरू झालेलं आहे. आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि एका वेगानं हे जग बदलतंय. म्हणजे एका बाजूला पारंपरिक असलेल्या गोष्टी या तर आहेतच, परंतु या शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यालाच आपण परफॉर्म, ट्रान्सफॉर्म अशा प्रकारचं म्हणतो. आणि त्यामुळे एकेकाळी नुसता संगणक आपण पाहत होतो आणि DTP करत होतो, परंतु या संगणकामध्ये क्रांती झाली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आणि मग निरनिराळे त्याची स्वरूप तयार झाली. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विविध अंग आहेत, त्याच्यामध्ये ॲनिमेशन हा एक आणखीन एक वेगळा विभाग झाला आणि त्यामुळं या शिक्षणातून खूप मोठ्या रोजगाराच्या संधी आणि करिअर उपलब्ध झालेलं आहे. मला तर असं वाटतं या ठिकाणी मी पाहिल्यानंतर गेली 10-15 वर्ष अजयनी याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान घेतले, चांगल्या प्रकारची मेहनत घेतली आणि स्वतःला त्याच्यामध्ये झोकून दिले. आणि त्यामुळं डिजिटल इंडियाचा जर खराखुरा जर कोण हा असेल तारणहार किंवा ही जी नवीन पिढी आहे ज्याला आपण मिलेनियम जनरेशन जी म्हणतो किंवा जेन झी जी पिढी आहे, आज जे साधारणपणे 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंत जे आहे, आपल्या तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम आणि त्यांच्या बुद्धीला सुद्धा काम देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्याचा स्वयंरोजगार स्वतः निर्माण होणं आणि एका समूहानं त्यांनी समाजामध्ये जगत असताना एकाच्या हातामध्ये हात घेऊन काम करणं ही आवश्यक गोष्ट आहे आणि तरुणांना काम मिळणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की ॲनिमेशनच्या या सगळ्या अभ्यासक्रमामधून नवं जग येतं आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जगभरामध्ये एक वेगळी अनोखी क्रांती झाली. त्यामुळे मी या निमित्तानं पनवेलच्या परिसरातील, महानगरातील सगळ्या तरुणींना आवाहन करेन की त्यांनी ह्या अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपलं करिअर चांगल्या प्रकारे उज्ज्वल करावं, आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला एक चांगल्या प्रकारे आधारस्तंभ म्हणून आपण तरुण सगळेजण उपयोगी व्हावेत अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. विशेष करून अजयचे वडील, अजयचे कुटुंबीय, वैदी या सगळ्यांनी ह्या मला असं वाटतं की व्यवसायामध्ये अजयला चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे. आणि अशा प्रकारचा एक चांगला आमचा युवा सेनेचा आज पनवेल विधानसभा समन्वयक अधिकारी, युवा अधिकारी म्हणून अजयनी काम पाहत असताना स्वयंरोजगार स्वतःहून आपण स्वतःच्या पायावरती उभा राहिलेला आहे. मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना पण या ठिकाणी मी सांगेन, राजकारण सध्या फार गढूळ होत चालले. कालच राजसाहेबांनी एक मुद्दा मांडला तर मला खूप असा लागला की मतदार सुद्धा पेड होतोय की काय रोजगार. आणि त्यामुळे हे वाईट आहे, चुकीचं आहे, वाईट
दिशेनं राजकारण चाललं. पण अशा वेळेला सुद्धा माननीय हिंदुदेव सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रेरणेनं आपण आदरणीय उद्धव साहेबांचं नेतृत्व स्वीकारलंय. आज राजसाहेब त्यांच्या जोडीला आहेत आणि मी याच्यामध्ये राजकारण आणणार नाही, परंतु समाजकारण करत असताना एक विचाराची दिशा या नव्या तरुणांना देणं गरजेचे आहे. आणि आपल्या सगळ्या या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवारातील सगळे जे विभाग आहेत त्यातली ती युवा सेना हा आपला एक भविष्यातल्या वाटचालीचा फार मोठा आधारस्तंभ आहे. त्यामुळे सगळ्यांनीच आत्मनिर्भर झालं पाहिजे. स्वयंरोजगार स्वयंव्यवसाय आपले केले पाहिजेत. राजकारण हा व्यवसाय असता कामा नये आणि म्हणून एक चांगली नवी पिढी घडावी अशी या निमित्तानं अपेक्षा आहे. फिल्म मेकिंग आहे, VFX आहे, अॅनिमेशन आहे, गेम डिझायनिंग आहे, गेम डेव्हलपमेंट आहे, म्हणजे ऑल इंडस्ट्री आपल्या याच्यामध्ये कव्हर केली जाते. विद्यार्थ्यांनंतर की आपण जेव्हा विद्यार्थ्यांना आमच्याकडून प्लेसमेंट दिली जाते तर प्लेसमेंट ड्राईव्ह आपण लॉन्च करतो, जेणेकरून आपण कंपनीजना इथे बोलवतो किंवा आपण स्टुडंटला कंपनीकडे पाठवतो. पण त्यासाठी आपण स्टुडंटला त्या लेवलवरती ट्रेन करून घेतो, त्यांचं कम्युनिकेशन पण आपण करून घेतो, त्यांच्यानंतर आपण इंटरव्ह्यूचे सेशन लावतो, त्यांचं प्रॅक्टिस करून घेतो की इंटरव्ह्यू कसं क्रॅक केलं पाहिजे. तशा पद्धतीने आम्ही स्टुडंटला इथे घडवतो आणि मग आम्ही त्यांना कंपनीमध्येच पाठवतो. विद्यार्थ्यांचं पण जे बेसिक जे आहे जे ग्राफिक आहे ते आपण इथे कमीत कमी 36,000 पासून चालू केलेलं आहे. आणि आपल्याकडे डिग्री आहे याच्यामध्ये ॲनिमेशनमध्ये आपण ऑलमोस्ट 5 लाखापर्यंत डिग्री आहे. पण त्याच्यामध्ये मधले पण असं व्हेरिएशन ऑफ कोर्सेस आहे ज्याच्यामध्ये खूप काय गोष्टी आहेत. लॉन्च केलेला आहे ह्या कोर्समध्ये आणि आम्ही ज्या आमचे स्टुडंट आहेत एक्झिस्टिंग त्यांना आम्ही ऑफर दिली होती की जेणेकरून जो कोर्स आता 2 महिन्याचा होता जो ऑलमोस्ट 20,000चा होता आम्ही एक्झिस्टिंग स्टुडंटला 3,000 मध्ये दिला, कारण की ते ऑलरेडी माझे स्टुडंट आहे. तर त्याचे ऑलमोस्ट आता एक 15 ॲडमिशन त्यांनी त्या स्टुडंटनी घेतलेलं आहे की जस्ट त्या इनॉग्रेशनसाठी. किती विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत माझ्या 15 वर्षामध्ये ऑलमोस्ट एक 750च्या विद्यार्थ्यांना मी प्लेसमेंट केलेलं आहे.